नमस्कार. आज आम्ही मुक्काम पारिवणे, तालुका शहावाडी, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आहे. नुकताच पाऊस पडलेला आहे आणि शेतीच्या कामाला वेग आलेला आहे. आज आपण ह्या पारिवणे गावामध्ये आहे. मांजरे पारिवणे विशाळगड पासून एक 10 किलोमीटर आणि पावनखिंडपासून 5 किलोमीटर हे गाव आहे. फार निसर्ग रम्य असं गाव आहे आणि ह्या गावामध्ये शेतीच्या कामाला वेग आलेला आहे. आज आपल्यासोबत आहेत राजाराम पवार साहेब, इथले शेतकरी आहेत. साहेब, आज हा शेतीचा आपण एवढ्या लवकर ही शेतीचं काम केलेलं आहे, काय कारण असावं? म्हणजे काय कारण असेल की तुम्ही एवढ्या लवकर हे केलेलं आहे? काय आहे, गेल्या वर्षी लवकर पाऊस पडल्यामुळं आणि ते गौरी म्हणा, काय आपलं लागवड म्हणा, ही सगळी भिजून गेलेली. त्याच्यामुळं आपण कसं, जर एक पाऊस पडला आहे आपलं उघडल्यानंतर ते तरवा भाजून नंतरच ते पेरायचं आहे. आणि ते भाजू देत नाही, पाऊस पडल्यानंतर ते भाजता येत नाही. पाऊस आहे. पडल्यानंतर भाजता येत नाही आणि नक्की आपण आता हा तरवा भाजल्यानंतर 2 महिने असं राहणार, म्हणजे ह्यानंतर ते उडून जाणार नाही का वगैरे? नाही नाही, उडून जाणार नाही. त्याला अशी खणून किंवा अशी ह्याचं डाच्याचं हे असं खणलंय आपण, काय खणल्यामुळं ती राख जायत नाही. आणि ते मग नंतर पेरल्यानंतर ते सारखं करायचं. आता ही ह्या राखेमुळे पिकं कशी येणार? पिकं चांगलं नाही ना. हे नाचण्याचं पीक आहे. हा, नाचण्याचं हे पीक आहे. नाचण्याचं पीक आहे. आपण शहरातले लोक आहोत आणि शहरामध्ये आपल्याला फक्त नाचणं हे विकत मिळतं, परंतु असे कष्ट करणारी लोक आहेत ज्यांच्यामुळे आपल्याला धान्य मिळतं. आणि खरंच यांचे आभार व्यक्त केले पाहिजे. असे शेतकरी महाराष्ट्र आणि भारतातला आपला शेतीप्रधान देश आहे, हे लोक पिकवतात तेव्हा आपल्याला शहरातल्या लोकांना मिळत असतं. तुम्हाला काय वाटतं, ही तुम्ही शेती करता तर तुम्हाला खताची किंमत आहे? खताची किंमत काय, 1500, 1600, 1700, 1800. ते खत फळी घ्यायची, माणसं करायची आणि ते मोका पाडायचा, मोक्यामध्ये खत घालायचं. नंतर एका माणसाला सांगायचं त्यात कांदा लावा, तर तो नाचणं येतो. आता ह्या शेतीच्या कामाला तुम्हाला सरकारकडून काय अपेक्षा आहे का? अपेक्षा काय, दिली तर आहे, नाही दिली तर काय काय घ्यायचं आहे. नाही दिली तर काय नाही, असे हे दिलदार शेतकरी आहेत की स्वतःच्या स्वबळावरती आणि मेहनतीवरती आणि कष्ट करून ह्या शेती पिकवत आहेत. नक्कीच सरकारने याचा विचार केला पाहिजे. आपण किती वर्षापासून शेती करतात? पहिल्या वर्षी भात बुडलं, त्यात कृषी खात्याची मॅडम आली, मला उभा केला आणि त्या उभा करताना पोटू मारून नेला. काहीच उपायच नाही. मग काय उपयोगच काय आहे? म्हणजे कृषी खात्यातले लोक फोटो मारून घेऊन जातात आणि मदत मिळत नाही. सरकारने आणि गांभीर्याने विचार केला पाहिजे की शेतकऱ्याच्या बांधावरती गेलं पाहिजे, असं महाराष्ट्र सरकार सांगत आहे. आणि शेतीच्या बांधावरती आली तर शेतकऱ्यांना मदत मिळत नाही. ही इथल्या शेतकऱ्यांचं दुःख आहे आणि सरकारने याचं गांभीर्याने विचार केला पाहिजे. धन्यवाद पवार साहेब, राजाराम पवार साहेब, तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल. मी पत्रकार महादू पवार, मुंबई. धन्यवाद सर.